ना घरात ओलं ना वस्तूंना धक्का। तेजस एंटरप्राइजेस म्हणजे अत्याधुनिक सॅनिटायझेशनचा हुकमी एक्का। व्हायरस मुक्त घर, ऑफिसेस, दुकानं, सोसायटी असा 5 लाख स्क्वेअर फुटांचा अनुभव असलेले तेजस एंटरप्राइजेस। संपर्क 9545 250909। नमस्कार, मी सुजाता पवार। लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत। काल 5 ऑक्टोबरपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बार्स आणि हॉटेल्स सुरू करण्याची सरकारने परवानगी दिली आहे, पण अद्याप मंदिरही बंदच आहेत। आत्ता आपण आहोत अंबाबाई मंदिर परिसरामध्ये। या परिसरात इथे येणाऱ्या भाविकांवर अनेक लहान मोठे विक्रेते अवलंबून आहेत। मग जाणून घेऊयात इथे येणाऱ्या भाविकांकडून आणि इथल्या विक्रेत्यांकडून की मंदिरं सुरू झाली पाहिजेत की नाहीत। बार आणि हॉटेल सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर अद्याप बंद का, जाणून घेऊयात त्यांचं मत काय आहे। सगळी दुकानं सुरू आहेत, सगळं चालू आहे, हॉटेल सुरू झालेत, मग महालक्ष्मीचं मंदिरच का सुरू नाही, ज्योतिबाचं मंदिरच का सुरू नाही। गोरगरीब लोक इथं मिळून खाणार आहेत, त्यांच्या आता खाण्याची पंचायत झालेली आहे, तरी सरकारने लवकरात लवकर महालक्ष्मीचं मंदिर सुरू करावं एवढीच इच्छा आहे। निदान नवरात्राच्या काळात तरी दर्शन मिळावं ही भाविकांची इच्छा आहे। का असेल ते शासनाच्या नियमावलीने मंदिर चालू यावीच ही आमची इच्छा आहे। आता सर्व ठिकाणी हॉटेल वगैरे रेस्टॉरंट वगैरे सुरू झालेले आहेत की आता जनतेची एकच कृपा आहे की आता महालक्ष्मी मंदिरसारखं एवढं मोठं देवस्थान आहे हे सुरू व्हायला पाहिजे असं लोकांना सगळ्यांना वाटतं। हॉटेल चालू झालेत ते ठीक आहे, पण मंदिर पण चालू व्हायला पाहिजे, पण ते प्रिकॉशन नागरिकांनी घेतली पाहिजे। तुम्हाला दारूची दुकान ओपन केली चालतात, बाकी सगळं ओपन करताय, पण मंदिर का, जिथं श्रद्धा आहे त्या श्रद्धेला पण काहीतरी किंमत पाहिजे ना। डिस्टन्स ठेवून तुम्ही काही करा ना, थोडंफार करणं, प्रत्येकाची श्रद्धा ठेवा। मग या निमित्ताने तुम्ही सरकारला काय सांगाल? मंदिरं ओपन झाली पाहिजे। हां, हे कोल्हापूरचं जे मोठं महालक्ष्मीचं जे मंदिर आहे हे भाविकांसाठी खुलं व्हायला पाहिजे। हे जितकं खरं आहे तितकंच भाविकांनी सुद्धा कोरोना संबंधीच्या नियम अटी पाळून महालक्ष्मीचं दर्शन घ्यावं हीच माझी इच्छा आहे। अनेक अशी भाविक आहेत की जे म्हणतात की आम्ही सोशल डिस्टन्सिंगचं पालन करू, नाही पाळणार नाही कोण। आम्ही सुद्धा रोज येतो, पण ती सुद्धा आम्ही पाळू शकत नाही, कारण हे उघडता कामा नाही, ऐकणारही नाही कुणालाही ऐकणार नाहीत लोक। आणि माझं प्रामाणिकपणे मंदिर उघडता कामा नाही। आतल्या लोकांना, ती कर्मचारी असो, देवस्थानची लोक असो किंवा गार्ड असो किंवा पोलीस असो, हे थेना सुद्धा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे। कोण कसं आहे, कोण किती प्रयत्न करणार, किती तुम्ही एकदा देऊळ उघडलं संपला विषय, त्यामुळे उघडता कामा नये या मंदिर। लोकांची मानसिक स्थिती एवढी वेगळी झाली की कुठेतरी शांतपणे 2 मिनिटं आपण देवाच्या दारात थांबून देवाचा नमस्कार करून तुम्ही सोशल डिस्टन्स पाळून भले 2-2 माणसं आत पाठवा, पण जर आपण 1-2 मिनिटं देवाच्या दारात राहिलो तर आपल्याला मानसिक समाधान पण मिळते। जर भाजी आणायला आम्ही एवढ्या गर्दीत जातोय, किराणा सामानाला जातोय, मॉलमध्ये जातोय, रोज आम्ही मॉलमध्ये जातोय, मग देवाच्या दारात का येऊ नये हा माझा प्रश्न आहे। आता मंदिर बंद आहे त्याचा काय फायदा नाही हो, पण बाकीचे बार चालू केले त्याचा सरकारला फायदा आहे म्हणून सरकारने चालू केलेला आहे। सरकारला इन्कम आहे। आता या गोरगरिबांसाठी सरकार काय करते? 100 कोटीची लेवल झाली, लगेच करोना कमी आला, पेपरबाजीला करोनाचा आता कमी प्रतिभाव दाखवतात। त्यामुळे सरकारने विचार करावा सर्वसामान्य जनतेचा, तर माझी ही
सरकारला कळकळीची विनंती आहे, तुम्ही 2 नंबर धंदेवाल्यांचा फायदा बघून का या गोरगरीब जनतेसाठी लढा आणि जनतेसाठी काय तर करा, एवढीच इच्छा माझी. गेले 7-8 महिने झाले मंदिर बंद आहे. आमची अशा अवस्था झाली, आता आम्हाला दुसरा पर्याय नाही मंदिर उघडण्याशिवाय, एकच मोठा पर्याय हा. आता बार चालू झाले, परत ठराविक दुकाने चालू झाले, सगळं जनतेने चालू केले, फक्त मंदिर एवढी चालू करा एवढीच आशा आहे. जसं की आपण पाहिलं सध्या तरी मंदिरं बंदच आहेत, त्यामुळे प्रत्येक भाविकांना बाहेरूनच समाधान मानावं लागतंय. बऱ्याच जणांनी सांगितलं की सोशल डिस्टन्सिंगचं पालन करतो पण मंदिरं खुली करा. आता यावर सरकार नेमकं काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय. कॅमेरामॅन सूरज पुरीसह सुजाता पवार, लाईव्ह मराठी, कोल्हापूर. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.